हॅलो, नमस्कार सर. बोला. म्हटलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या भागामध्ये 2 ते 3 दिवस जोरदार पाऊस झाला, पण काल उघडतील ती पावसानं. आता रात्रीपासून काही भागात नाही, पावसाला सुरुवात झालेली आहे. रिमझिम पाऊस पडत आहे आमच्या आज भागात पुन्हा सुरू होईल आज. आज. हो, आज 2-3 दिवस चांगला पाऊस आहे आता. हो का? कोणकोणत्या भागामध्ये हा पाऊस राहणार? विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा सगळीकडेच. हो ना. समजा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये? यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बुलढाणा, अमरावती, अकोला, हम्म, तसंच इकडे संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, हम्म, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, हम्म, उत्तर महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार. हम्म. हे पाऊस काय होणार आहे आता? 20, 21, 22, 23 चांगलाच पडणार आहे. त्याच्यानंतर 25, 26, 27, 28 एकदा पाऊस होईल. परत 25-26 ला पाऊस होणार नाही का? हो, हे तर राहणारच आता 23 तारखेपर्यंत. हो ना. ते पाऊस मात्र जोरदार राहणार का? हो. हो का? तर आता हे चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्रामध्ये याचं आहे का आलेलं आहे? हो, आता आजच सुरुवात झाली असेल विदर्भाकडे पावसाला. हो ना. चालू झाला असतं ना पाऊस तिकडं. नाही, सकाळपासून रिमझिम पाऊस चालू होता, पण आता पाऊस आता सध्या बंद आहे. हा, पुन्हा सुरू होईल रात्रीच्याला. रात्रीच्याला. हम्म. आणि पुढच्या महिन्यात कसा राहणार पाऊस? पुढच्या महिन्यात पण आहे. हो का? नाही, 7-8 ला. बरेचसे हवामान तज्ञ म्हणत आहे की पुढच्या महिन्यात खंड आहे, म्हणून मी तुम्हाला विचारलं की पुढच्या महिन्यात कसा पाऊस राहणार. आहे, पुढच्या महिन्यात पण आहे. हो का? मात्र खंड काही नाही पडणार. सांगतो ना, पुढच्या महिन्यात कधी पाऊस येईल. 8, 9, 10 तारखेला येईल आणि 26, 27, 28 ला. 8, 9, 10 आणि 27, 28 ला. नाही, 23, 24, 25. हो का? 8, 9, 10, 23, 24, 25, 26. हा हा. समजा खंड मग मंदात नाही पडणार आहे, समजा 10 पासून समोर? एवढा नाही पडणार आता, पण बघत काय बघत आहे, 2-3 दिवस पाऊस नसला की लोक खंडामध्ये जातात. हो हो. नाही, आता इतर हवामान तज्ञाचे मी अंदाज बघत असतो, तर इतर हवामान तज्ञ म्हणत आहे की खंड पडणारच. म्हटलं 8, 9, 10, 11 पण पाऊस आहे आणि 23, 24, 25, 26, 27 चांगला पाऊस आहे ऑगस्ट मध्ये. ऑगस्ट मध्ये. मात्र यंदा मग सोयाबीन काढण्याच्या वेळेस पाऊस जोरदार राहणार म्हणते इथं. हो. हम्म. हो. हो का?